पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने खेचलेला फटका लॉंगॉनच्या दिशेला आला. हा देखना षटकार. आज मात्र धावा होताना दिसतात मैदानावरती, कारण का पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मुलगाव संघाने घरच्या संघाला म्हणजे चिंचोली संघाला 73 धावाकडून काढल्या होत्या. त्याच प्रकारची सुरुवात मात्र पुन्हा एकदा शिकीन चिंचोली संघ करते होराळे संघाच्या विरोधात. आता मात्र गोलंदाज डाव्या हाताचा नीरज राऊंड विकेट गोलंदाजी करताना दिसेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अजयच्या डोक्यावर चेंडू होतो फरार. हा येतोय लगातारचा दुसरा षटकार. नक्कीच मुलगा संघ वाट पाहतोय का आपल्या सोबत कोण खेळेल, कारण याच्यानंतर लगेच विनरचा सामना असेल. बघूया पुढचा चेंडू नीरज याचा. आता मात्र कमबॅक करताना दिसतोय. खराब थ्रो आणि तेवढं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. नक्की क्षेत्ररक्षण हलवलं गेलं. आता मात्र अमर येतोय मिड विकेटला. लॉंगॉनला अजय. खराब चेंडू, त्याला मात्र पूर्णपणे समाचार घेतोय दिगंबर. स्लोअर पुलटॉस होता, त्याला मात्र आडवा वाटणे खेळण्याचा प्रयत्न तिथं अजय. चेंडू खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण. नक्कीच एक धावेची किंमत शिकी चिंचोली संघाला आता वाढले. रिवर्स लगातारचा धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. 4 षटकार आणि 2 डबल. प्रत्येक चेंडूवर मात्र धाव मिळवली गेली. काय विचार केला ना, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुरोच्या मागे जिथे 1 धाव होती ना, तिथे 2 धावा दिल्या आणि पुन्हा एकदा दिगंबर स्ट्राईकवर आला आणि चांगली धावसंख्या होताना दिसली. आज धावा होत आहेत. पहिल्या दिवशी थोड्याशा कमी होत होत्या, कालच्या दिवसामध्ये बऱ्यापैकी होत होत्या, पण आज मात्र मोठमोठी धावसंख्या होताना दिसतीये. उद्या मात्र अजून होताना दिसेल, कारण का पंचवर्षी लॉट रिझर्व्ह डे म्हटला जाईल, कारण त्या दिवशी कुठल्या बाहेरच्या संघाला प्रवेश नसतो. फक्त पंचवर्षीत 8 संघ खेळवले जातात आणि पहिले 8 संघ म्हणजे जे पहिल्या 8 येतील त्यांना संधी मिळते. जे मागे राहतील ते मागेच राहतात. गोलंदाजी मार्कवर बॉलर नेम नयन. चांगला गोलंदाज कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी. डाव्या हाताचा गोलंदाज पहिला चेंडू कार्पेटच्या स्वरूपात खेळून काढलाय. हॅलो, नक्कीच वायफायचा थोडासा अडथळा आल्यामुळे लाईव्ह बंद होता. पुन्हा एकदा सामने सुरळीत सुरू होत आहेत. फुलटॉस आणि खराब क्षेत्ररक्षण. नो चेंडूचा इशारा आला पंचांचा आणि पुन्हा एकदा 3 पलून धावा काढल्यात आणि पंचांचा नो चेंडूचा इशारा आला आणि रिव्ह्यू घेतला बिमर साठी.
फेअर डिलिव्हरी आहे आणि रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. कारण चेंडू बराचसा खाली उतरताना दिसला होता. लाईव्ह असल्यामुळे चांगली सुविधा मिळते. चांगला फटका कव्हरच्या डोक्यावर ना देखना फटका आलाय हा चौकार. धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने वाढताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 36. कल्पेश सुद्धा आपल्या आता हात खोलताना दिसतोय. सुरेख गोलंदाजी आणि एक एकच रिव्ह्यू असणार आहे जो आपण बिमर आणि वाईट साठी वापरू शकता. बाकी सुरेख गोलंदाजी. नयन करतो आपल्या संघासाठी कमबॅक. लगातारचा दुसरा चेंडू येतोय निर्धाव. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. कमबॅक केला आपल्या संघासाठी. सुरेख गोलंदाजी केली आहे. नयन याने पाणी न्यायचंय मैदानामध्ये. 36 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 28 धावा. त्यानंतर आलेल्या कमबॅक करणाऱ्या षटक नयन याचं 8 धावा. पहिल्या 3 चेंडूवर 8 धावा दिल्या होत्या. त्यानंतर लगातारचे 3 चेंडू मात्र निर्धाव टाकले गेले नयनच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर प्रणय. याचा पहिला चेंडू समोर दिगंबर. सुरेख चेंडू. स्लो यॉर्कर म्हटला जाईल चेंडूला. सुरेख चेंडू टाकला गेला होता कारण का विचार केला तर जो फास्ट यॉर्कर येतो त्यावेळी फलंदाज रेडी असतो. पण स्लो यॉर्करला डिफेन्स करण्याशिवाय काही पर्याय नसतो. चांगल्या रीतीने खेळून काढला दिगंबर याने. आपला याचा पुढचा चेंडू. लगातार चौथा चेंडू बीट होतोय. कल्पेश भरवशाचा फलंदाज आहे. कल्पेश मात्र खराब फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 28 धावा आल्यानंतर मोठमोठी धावसंख्या उभारेल की काय. शिकीन चिंचोली संघ पण कमबॅक केलं ओराळे संघाने. सुरेख चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू टाकला गेला. त्याला मात्र धाडलाय. सुरेख असा फटका येतोय. आलाय हा दिगंबरच्या बॅटमधना 5वा षटकार. वैयक्तिक 38 धावांवर फलंदाजी करतोय दिगंबर. पहिलं 50 साजरं करणार का या टुर्नामेंटचा. कारण पहिल्या दिवसामध्ये पाहिलं ना तर 4 षटकांमध्ये 40-45 धावा होत होत्या. पण त्यानंतर कालच्या दिवसात चांगली धावसंख्या उभारली आणि इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुरेख रन बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 46.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फुलटॉस त्याला मात्र फेकून दिलंय. डीप स्क्वेअर लेगला आलेला हा देखना षटकार. पंचांचा षटक समाप्तीचा सुद्धा इशारा येतोय. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 वरती. सुरेख फलंदाजी करतोय दिगंबर. पाणी न्यायचंय मैदानामध्ये. सात चेंडू आणि 6 धावा. फलंदाजी करतोय कल्पेश जाधव, तर त्याला साथ देतोय दिगंबर मोरे. 11 चेंडू मध्ये 46 धावांची सुरेख साथ देतोय कल्पेश जाधव याला. पण आता साथ द्यावी लागेल कल्पेश जाधवला दिगंबर मोरे याची. गोलंदाजी मार्कवर यश. पहिला चेंडू चांगला फटका कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल बोलण्यापेक्षा एकच घेतली जाईल, कारण का दिगंबर मोरे स्ट्राईकवर येणं गरजेचं होतं. चांगली फलंदाजी करतोय. त्रेपन्न धावा झाल्यात आतापर्यंत. खूप संयमी फलंदाजी करतोय कल्पेश जाधव. साथ देतोय दिगंबर मोरे याला. चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावर ना, आणि आलाय 12 चेंडू मध्ये आलाय दिगंबर मोरे याचा अर्धशतक पूर्ण झालं. या जवानमन मित्रांनो चिंचोली कॅमेराकडे बॅट वरती करायचे दिगंबर मोरे. मागे आपला कॅमेरा नक्कीच आपली सुद्धा रील बनवली जाईल टेनिस मंत्र यांच्या माध्यमातून. आणि इनिंग नक्कीच लाईव्ह का असावं त्याचं जितकं जास्त उदाहरण आहे, कारण का बऱ्याचशा 50s या पाहिल्या जात नाहीत, कारण लाईव्ह नसतं. पुन्हा एकदा चांगला फटका लागायला गेलाय. अजयच्या डोक्यावर येतो हा षटकार. कारण जर विचार केला तर एका वर्षामध्ये शुभम गोडविंद एवढा फॉर्म मध्ये होता ना, की प्रत्येक मैदानावरती 50 त्याच्या असेल. त्या वर्षाला पण लाईव्ह नसल्यामुळे बऱ्याचशा 50 त्याच्या फक्त कागदावरती राहिल्या. दिसणं गरजेचं असतं. कागदावरती आपल्याला पाहायला लागतं, पण जेव्हा टीव्ही वरती पाहायला भेटतं ना, आता नक्कीच आणि ते नक्कीच प्रसाद जर विचार केला इनिंगचा तर संध्याकाळी जाऊन टीव्ही वरती आहे ना अख्खी फॅमिली पाहेल निवांत बसून. हा फायदा होतो लाईव्हचा. फलंदाजीसाठी गेलाय विभास. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच कल्पेश जाधवने पुढच्या मॅच साठी बॅटिंग बाकी ठेवली असेल. पुन्हा एकदा चांगला फटका. हा पण येतोय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 70. पहिल्या सामन्यांमध्ये 73. आता पुन्हा एकदा 70. मजा येईल करा पुढचा सामना पाहताना, कारण का जर विचार केला ना तर दोन्ही संघ एकाच मैदानात प्रॅक्टिस करत असतील. पुन्हा एकदा चांगला फटका. या टुर्नामेंटचा हायएस्ट स्कोर. मुलगा संघाचा रेकॉर्ड मात्र मोडलाय. 70 धावा कुठून काढल्यात.
तो काय केला 62 याच्यामुळे ना उलट्या याच्या कमी कर 16-69 हां सॉरी मी फक्त ते मारला 16 चेंडूमध्ये 69 धावा. सुरेख फलंदाजी